24 जुलै 2026 रोजी आपली जी अमरनाथची यात्रा असणार आहे, तर त्याच्यासाठीची नोंदणी प्रक्रिया कशी आहे, आपण कशी करणार आहोत याबद्दलचं थोडंसं आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर अमरनाथ यात्रेसाठीचं रजिस्ट्रेशन करण्याच्या 2-3 पद्धती आहे. एक तर आपलं जे लोकल सेंटर असतं, म्हणजे आपण ज्या शहरात राहतो तर त्या शहरातली जी जम्मू अँड काश्मीर बँक असते, तर त्या बँकेला आपण लोकल सेंटर असं नाव देऊया. तर त्या बँकेमध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन करता येतं. दुसरं, ऑनलाईन सुद्धा रजिस्ट्रेशन करता येतं, जसं आपण बरेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतो तसं. आणि एक तिसरा पर्याय असतो, तो म्हणजे डायरेक्ट जम्मू शहरात जाणे, आपले सर्व डॉक्युमेंट घेऊन आणि तिथे जाऊन रजिस्ट्रेशन करणे. असे 3 पर्याय असतात. तर त्यातला मला जो माहिती असणारा सोपा पर्याय आहे तो म्हणजे आपल्या शहरामधल्या लोकल सेंटरमध्ये रजिस्ट्रेशन करणे. त्याचं कारण असं आहे की आपल्या शहरात आपण असतो, सो कधी कधी डॉक्युमेंटचा कधी काही प्रॉब्लेम झाला तर तिथल्या तिथे आपल्याला म्हणजे तरतूद असते की बाबा नाही, हे डॉक्युमेंट चालत नाहीये. समजा आता आधार कार्डवर काही चालत नाही, मग एक काम करा, तुमचं इलेक्शन कार्ड द्या वगैरे. असे जे काही छोटे छोटे टेक्निकल ग्लिचेस येतात तर ते इथे लोकल सेंटरमध्ये सॉर्ट आउट होऊन जातात आणि आपली संपूर्ण रजिस्ट्रेशन प्रक्रिया इथेच पूर्ण होऊन जाते. पण काय होतं ना, आपण जम्मूला गेल्यानंतर तिथे रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक तर काय असतं, जम्मूला जाऊन रजिस्ट्रेशन करायला 2 दिवसांचा कालावधी लागतो. की पहिल्या दिवशी आपल्याला त्याचं म्हणजे एक जे बेसिक फॉर्म भरून देणं आणि त्याची रिसीट घेणं, ही पहिल्या दिवशीची प्रोसेस असते. आणि दुसऱ्या दिवशी परत मेडिकल फिटनेसची त्याची चेकअप असते. सो तिथे 2 दिवसांचा वेळ लागतो. पण ठीक आहे, ते पण आपण केलं असतं. पण तिथे प्रॉब्लेम काय होतो, इन केस काही कारणाने आपल्या डॉक्युमेंटमध्ये कधी काही प्रॉब्लेम आला तर मग मात्र ते व्हेरिफिकेशनसाठी परत त्याच्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या करत बसाव्या लागतात. त्याला खूप वेळ जातो. आणि अर्थात ते जे नोंदणी वगैरे करणारे ते जे लोक असतात ते खूप सहकार्य करणारे असतात. पण कसं असतं की त्यांनाही वेळेची मर्यादा असते आणि एकाच माणसाशी ते किती वेळ खेळत बसणार, बोलत बसणार. त्यामुळे त्यांच्या सिस्टीममध्ये तुमच्या डॉक्युमेंटला कधी काही प्रॉब्लेम आला तर ते काय म्हणता, एक काम करा, आता सगळ्यांचं रजिस्ट्रेशन होऊ द्या, मग तुम्ही नंतर संध्याकाळी 4-5 वाजता या. मग आपल्याला पूर्ण दिवसभर थांबावं लागतं. मग समजा काही कारणाने, आता ते कसं आहे, जम्मू आणि काश्मीर राज्य म्हणजे ते संवेदनशील राज्य आहे. मग कधी कधी तिथे इंटरनेट अचानक बंद होतं. नेटची स्लो म्हणजे जे स्पीड आहे ती कधी कधी खूप स्लो होते, रेंजच नसते फोनला. असे तिथे टेक्निकल गोष्टी जास्त घडतात. मग अशाने काय होतं ना की उगाच वेळ लागून जातो. आणि मग काय होतं, त्या दिवशी इन केस जर तुमचं रजिस्ट्रेशन झालं नाही तर ते तुम्हाला पुढच्या दिवशीची डेट पण देऊ शकता. आणि मग काय असतं की आपल्यासोबतच्या बाकी सहकाऱ्यांचं समजा रजिस्ट्रेशन झालं आणि आपलं नाही झालं तर मग त्या एका व्यक्तीसाठी बाकी सगळ्यांना खोळंबून राहावं लागतं. म्हणजे ग्रुप ट्रिपमध्ये हे प्रॉब्लेम्स येतात. म्हणून ग्रुप ट्रिपनी जर जायचं असेल तर सोपा पर्याय की आपल्या आपल्या शहरातूनच रजिस्ट्रेशन करून चलावं, हा सोपा उपाय आहे. आणि मग दुसरा पर्याय जो आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं, तर ऑनलाईन पण सगळेजण काही आजकाल, म्हणजे ठीक आहे, आजकाल सगळ्यांना बेसिक कामापुरतं ऑनलाईन सगळं वापरता येतं. पण ती जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे, परत त्यात काही अडथळा झाला, डॉक्युमेंट कसे स्कॅन करायचे, कसे अटॅच करायचे, तर ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक असतं. मग त्यापेक्षा सोपं काय, सरळ आपले डॉक्युमेंट घेणं, आपल्या शहरातल्या जम्मू अँड काश्मीर बँकेत जाणं. तिथले जे कर्मचारी आहेत त्यांना सगळं माहिती असतं, ते पटपट करून देतात. आपल्याला फक्त बँकेत जाण्यापर्यंतचे कष्ट होतात, पण मग तिथे गेल्यानंतर ते सगळं करून घेतात. आणि आपण आपलं करायचं म्हटल्यावर कधी कधी काही शब्द नाही कळत, कधी कधी काही टर्म्स नाही कळत, मग त्याने वेळ खाऊ प्रक्रिया होते. तर यामुळे आपण आपल्या यात्रेमध्ये हाच प्रयत्न असणार आहे की सगळ्यांनी इथूनच करून चला रजिस्ट्रेशन. हे एक आहे, हे करणार आहोत आपण. तर त्यासाठीची प्रोसेस काय, तर ती अतिशय सिंपल आहे की आपल्याला जेव्हा आपल्या शहरात लोकल सेंटरवर अमरनाथचं रजिस्ट्रेशन करायचं असतं तेव्हा काय काय करावं लागतं. तर पहिली गोष्ट आपल्याला करावी लागते की आपल्या शहरामध्ये जे गव्हर्नमेंटचं सरकारी हे असतं, रुग्णालय असतं, सरकारी सिव्हिल हॉस्पिटल असतात, आपल्याला आधी तिथं जावं लागतं. तर कुठल्या शहराचं कुठलं सिव्हिल हॉस्पिटल त्यांनी अमरनाथ यात्रेसाठी असाइन केलं आहे याची एक लिस्ट बनलेली असते. अमरनाथ श्राईन बोर्ड कडून ती लिस्ट येते. तर ती लिस्ट तुम्ही मला संपर्क केला तर मी तुम्हाला उपलब्ध करून देईल की तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहरातल्या कुठल्या नक्की गव्हर्नमेंट हॉस्पिटलला तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे. तर तिथून आपल्याला एक मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट घेऊन यावं लागतं. पण ते मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट कशाच्या आधारावरती आपल्याला देतात, तर त्यासाठी आपल्याला आपल्या शहरातल्या आधी जम्मू अँड काश्मीर बँकेत जावं लागतं. आणि त्या जम्मू अँड काश्मीर बँकेत जाऊन अमरनाथ यात्रा 2026 साठीचा फॉर्म घेऊन यावा लागतो.
बरं, मग आता तिथेच जावं लागतं असं गरजेचं आहे का? तर नाही. तुम्ही ऑनलाईन सुद्धा तो फॉर्मची प्रिंट काढून आणू शकता, जर तुम्हाला बँक लांब असेल तर. सो ऑनलाईन करू शकता किंवा बँकेतून जाऊन अमरनाथ यात्रेचा 2026चा फॉर्म घेऊन यायचा. तो फॉर्म भरायचा, त्याला आपला फोटो लावायचा, त्याला आपलं आधार कार्ड जोडायचं आणि जे तुमच्या शहरातलं ऑथराईज अमरनाथ यात्रेसाठीचं